तिकडे वाशिम जिल्ह्यामध्ये देखील तापमानाचा पारा वाढतोय। त्याचा परिणाम प्रकल्पामधील पाणी साठ्यावरती होतोय। अडोळ प्रकल्पामधील पाणी साठा हा झपाट्यानं घटलाय आणि त्याचा फटका गावांना बसतोय। सध्या 8 ते 9 दिवसांआड पाणी पुरवठा केला जातोय। आणखी 1.5 महिना उन्हाळा बाकी असल्यामुळे पाणी पातळीमध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची ही शक्यता वर्तवली गेली आहे। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये नेर धरणाच्या पाण्यावरून शेतकऱ्यांचा संताप हा उसळलेला आहे। लाभ क्षेत्रामधील गावांसाठी तातडीनं पाणी सोडावं या मागणीसाठी खटाव इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन छेडलं। तर आंदोलनामुळे पुसेगाव वडूज या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब अशा रांगा लागलेल्या होत्या। तीव्र उन्हामुळे बागायती पिकं ही धोक्यात आलेली असून येरळाकाठच्या अनेक पाणी योजना या ठप्प असल्यामुळे शेतकरी हे आक्रमक झालेले होते। आंदोलनामध्ये खटाव, खातगुण, भुरकवडी आणि ढकळवाडीसह लाभ क्षेत्रामधील शेतकरी हे सहभागी झालेले होते। तर खटाव इथल्या रास्ता रोको आंदोलनामध्ये पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देखील देण्यात आलेल्या आहेत। आंदोलनामुळे पुसेगाव वडूज मार्गावरती वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या आणि अखेर पाटबंधारे विभागानं आंधळी धरणामध्ये 25 ते 30% पाणीसाठा होताच येत्या 10 दिवसांमध्ये नेरचेचं पाणी येरळा नदीमध्ये सोडण्यात येईल अशी ग्वाही दिलेली आहे। आणि याच आश्वासनानंतर आंदोलन हे मागे घेण्यात आलेलं असलं तरी पाणी वेळेमध्ये न मिळण्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा हा देखील शेतकऱ्यांनी दिलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।